तर थोडंसं काजू खाऊ का बदाम खाऊ असं माझं होतं. त्याचं कारण नॉर्मली आपण घरी जी उकड करतो ती किंचित शिऱ्यासारखी थोडीशी घट्ट असते, परंतु खरी कोकणी उकड मस्त तूप घातलेलं आहे त्याच्यात. हा 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 मला कल्पना आहे, माझ्यासोबत माझे मित्र आहेत इथे आणि यांना मी सांगितलं होतं की आज मस्तपैकी ब्रंच करूया. आता आपल्याला त्या 3 इडियट्स सारखं दिगंबर हॉलमध्ये लग्न मुंजीचं जेवण करायचं नाही रे, आपलं इकडं काम नाहीये, खरंच सांगतो. ओ सर, तिकडे नाहीये मजा, आज इकडे मजा आहे. कसा आहे समीर? मस्त एकदम. हा माझा एकदम खास मित्र आहे समीर मराठे. नमस्कार. आणि आमचं तोंड दाखवू नका, तुम्ही तिकडं दाखवा. त्याचं कारण हे जे सांदण रेस्टॉरंट आहे तुम्हाला माहिती आहे, हे माझं लाडकं रेस्टॉरंट आहे. इथे एकदा काय म्हणतात त्याला लंच आणि डिनरची फुल बॅटिंग मी केलेली आहे. फक्त असं कळलेलं आहे की यांनी माझ्या मित्रांनी वरती एक मस्तपैकी बुफे ब्रेकफास्ट केलेला आहे. पुण्यामध्येही आता नवीन संस्कृती येते बुफे ब्रेकफास्टची, त्यामुळे लग्नाचं जेवण नाही रे बाळांनो, आपल्याला बुफे ब्रेकफास्ट करायचा आहे. चला चला या. लग्नाचा हॉल इकडे आहे, आपल्याला इकडे नाही जायचं, आपल्याला वरती जायचं. इथं आल्यानंतर ना मी खरंच सांगतो, मला पहिल्यांदा इथले संदेश भंडारीचे फोटो खूप आवडतात. कारण सगळे वारीचे फोटो इथे यांनी लावले, अप्रतिम फोटो आहेत. आणि नुसतंच या कॉरिडॉरमध्ये नाही, आज सुद्धा त्याचं वेगळं रूप आपल्याला बघायला मिळेल. अप्रतिम फोटो आहेत. या या. मी तुम्हाला म्हणलं नव्हतं का की आतले फोटो हे खूप वेगळे आहेत. तुम्ही फक्त नजर टाका, कारण गँगवेमधले फोटो ब्लॅक अँड व्हाईट होते, इकडचे फोटो सगळे मस्तपैकी रंगीत आहेत. तुमचं झालं हे एक माझं आकर्षण आहे इथे येण्याचं. हॅलो सरजी, वेलकम टू सांदण. सगळे आज गोखले मराठे परिवार सगळा हजर आहे. हॅलो हॅलो, काय म्हणताय सगळे? हे सगळी जी गँग आहे ना, ही गँग तू माझ्याकडे नको, त्यांच्याकडेच दाखव. दिगंबर हॉलचे हे सगळे कॅप्टन्स आहेत, सगळं दिगंबर हॉलचं काम हे सांभाळतात. परंतु आज हे आपल्याला कंपनी देणार आहेत ब्रेकफास्टला. आणि जी मेन टीम निवडली गेलेली आहे त्या 11 मध्ये कोण कोण आहे ते आपण बघूया. अजून खुलजा सिमसिम व्हायचं आहे, पण एक फक्त काय काय आहे तेवढं फक्त तुम्ही नजर टाका. म्हणजे आज 20 ओव्हर्सचा गेम नाही आहे, चांगली टेस्ट मॅच आहे बघा. चला चला, थांबू नका. छान पदार्थ आपले वाट बघता आहेत, त्यामुळे ये 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 बॅटिंग चालू करूया. इथं आल्यानंतर थोडंसं काजू खाऊ का बदाम खाऊ असं माझं होतं. त्याचं कारण पदार्थ 1 से 1 असतात, परंतु ब्रेकफास्टला जरा काय आहे, माझी आवड जरा वेगळी आहे. कारण मला इथे मस्तपैकी घावन दिसलेलं आहे, त्यामुळे क्या बात आहे. घावन आणि हे उसळ काढतात. वाव, थोडी उकड. आणि हे जे पदार्थ आहेत दोन्ही, हे अस्सल कोकणी पदार्थ आहेत, त्यामुळे प्रचंड आवडतात मला. बात आहे. वा वा वा. तुम्हाला दिसताना हे पिठल्यासारखं दिसेल, परंतु ही उकड आहे. खाल्लेत तुम्ही तांदूळाची उकड? हा 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 हा. अरे वाट पाहू नका, चला चला.
नॉर्मली आपण घरी जी उकड करतो ती किंचित शिऱ्यासारखी थोडीशी घट्ट असते, परंतु खरी कोकणी उकड मस्त तूप घातलेलं आहे त्याच्यात. हा हा हा. हे दोन पदार्थ असे आहेत ना की जे मला थेट देवगडला घेऊन जातात. तू गुड गावण आणि उसळ. समीर दोन प्रश्न आहेत. घरी आम्ही उकड करतो, थोडीशी घट्ट होते आणि याला काहीतरी एक छान असा स्वाद आहे, तो कशाचा आहे? सर वेगळं काही नाहीये. बेसिक उकड ही गरम गरम खायला लागते आणि त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करायला लागते, कारण ती थंड व्हायला लागली की ती घट्ट होते. आणि स्वाद जो होतोय तो लसणीचा. येस. पण ती ठेचून घातली, काय केलं? येस. क्रश नाही केलेली. नाही, ठेचून घातली. त्यांनी काय फरक पडतो? खूप फरक पडतो ना सर टेस्टमध्ये. हो का? पण मस्त लागते. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, त्या चटण्या एवढ्या छान ओल्या कशामुळे लागतात? नारळाचा फरक आहे. बेसिकली नारळ कुठल्या याचा आहे इथनं सुरुवात होते. बरोबर, खरं सांगतो. बरोबर. आणि तुम्ही कशावर ग्राइंड करताय? तुम्ही मिक्सरवर ग्राइंड केलं तर हे नाही मिळणार तुम्हाला. त्याचं टेक्स्चर हे मिक्सरमध्ये नाही मिळत. त्याला कंपल्सरी रगडा लागतो. बर बर बर. स्टोनचा जो रगडा येतो आपला, त्याच्यामुळे. क्या बात आहे. कारण तीच मजा उसळीमध्ये पण जाणवतीये आणि उसळीमध्ये सुद्धा जे नारळ आहे ते सुपर्ब. हा हा हा. सेकंड इनिंग खेळायला मी आलेलो आहे. त्याचं कारण हे छोटे साबुदाणे वडे फार मजा येते खायला. आणि याच्याबरोबर मी थोडं नाही, मी शांतपणे असा बाउल घेतो आणि मग त्याच्यात हे गोड दही घ्यायचं. आणि ह्याचं एक भावंड आहे, या आयटमचं एक भावंड आहे आणि ते म्हणजे थालीपीठ. मग एक थालीपीठ सुद्धा मी मस्तपैकी घेणार आहे आणि त्याची सजावट ही पूर्ण होत नाही जोपर्यंत तुम्ही असं मस्तपैकी लोणी त्याच्यावरती ठेवत नाही. काय आहे, जागोजागी फिरून मला अशक्तपणा जाणवतोय, म्हणून जरा लोणी मिणी खाल्लं पाहिजे थोडं. गंमत अशी असते, काउंटरवरती हे घेतल्यानंतर असं बुडवून हा 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 गरम. काय बात आहे. खादाडी एकट्याने करायची नसते, त्याचं हे उदाहरण आहे. गँग सगळी जमून खादाडी करताय. हां, काय आवडलं? गावण आहे, उकड आहे, फर्स्ट क्लास. तुला रे? व्यवस्थित आहे, वडे वगैरे एकदम बेस्ट आहे. वडा कुठला? बटाटे वडा? साबुदाणा वडा उपास स्पेशल. पण खिचडी आवडते का साबुदाणा वडा? साबुदाणा वडा. हो, साबुदाणा वडा बेस्ट. अप्रतिम आहे. कॉम्बिनेशन आहे साबुदाणा वडा आणि दही, गोड दही. त्यानंतर गावण बरोबर जर आपण घेतले तर एक दोन ऑप्शन होते आपल्याला. एक उसळ आणि दुसरं त्याबरोबर जे आपली चटणी वगैरे, ते अप्रतिम लागेल कॉम्बिनेशन. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप दिवसानंतर. पण गंमत अशी असते ना की मी जसं म्हटलं तसं एकट्याची मजा नाही. कुठलीही गोष्ट हे करायला गँग पाहिजे. फक्त एक तुम्हाला पते की गोष्ट सांगतो, जेव्हा मित्र असे जमतात तेव्हा घरी जाऊन जास्त वर्णन नाही करायचं. एवढी मजा नाही आली, तेच गप्पा मारतात वगैरे, असं थोड्या थापा मारायच्या म्हणजे परत यायला मिळते. हे माझा अनुभव आहे म्हणून सांगतोय. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. प्लेजर भेटू. भारतात आपण एवढी खादाडी करतो, खाण्याने सुख मिळतं, पदार्थांना चव असते, परंतु एका ठिकाणी मात्र जायला, किचनचं बाबतीत मी बोलतोय, यहाँ आना मना है असं जणू काही ओनर्स सांगतात. त्याचं कारण किचनमध्ये स्वच्छताच नसते. ओपन किचनसुद्धा जरी असलं तरी त्याच्यात स्वच्छता दिसत नाही. सांगायला अभिमान वाटतो. सांदणच्या बाबतीत तसं नाही आहे. विश्वास बसत नाही. एक चक्कर तुम्हाला किचनमध्ये मारून आणतो, कारण ही संधी माझ्या मित्रांनी मला अगोदर दिलेली नव्हती. चला एक चक्कर मारून येऊ.
चांदणला येऊन मस्तपैकी ब्रेकफास्ट झालेला आहे, परंतु मी सगळ्यांना विनंती करतो, सीना तान के मत चलो, कारण यांनी बाहेरच्या बाजूला वजनाचा काटा ठेवलेला आहे. त्यामुळे आत येतानाचं वजन रेकॉर्ड झालं आहे, बाहेर जातानाचं वजन कमीत कमी 20% वाढलेलं असलं तर आश्चर्य मानून घेऊ नका. कारण चांदणला जेव्हा तुम्ही ब्रेकफास्टला येता तेव्हा फुल बॅटिंग करता. ब्रेकफास्टला जरूर या.